श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या सुंदर आणि आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर. तर आजचा विषय आहे अधिक महिन्यामध्ये आलेली ही सोमवती अमावस्या. सोमवारी आल्या कारणाने आपण तिला सोमवती अमावस्या म्हणून ओळखतो. तर अधिक महिन्यात आलेली ही अमावस्या हा अधिक महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि हा अधिक महिन्यामध्ये आलेली अमावस्या सोमवारी आली आहे. त्यामुळे सोमवार, अमावस्या आणि अधिक महिना असा त्रिवेणी संगम जुळून आलेला आहे. या त्रिवेणी संगमामध्ये केलेली कोणतीही सेवा आपल्याला हजारो पटीने फळ देणारी ठरते. असे म्हणतात की असा दुर्मिळ योग तब्बल कितीतरी वर्षानुवर्षानंतर आलेला आहे. त्यामुळे यावर्षी अधिक महिन्यामध्ये आलेल्या सोमवती अमावस्येचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. प्रत्येक घरातील सौभाग्यवती स्त्रियांनी किंवा घरातील मुख्य जी स्त्री आहे तिने हे 7 कामे जर केली तर त्यांच्या घरावर आलेले मोठ्यातले मोठे संकट देखील दूर होऊ शकते. तसेच त्यांच्या पतीचे दीर्घायू होते. तसेच घरामध्ये असलेली नकारात्मकता पूर्णतः नष्ट होण्यास मदत होते. आता ही 7 कामे कोणती आहेत जी की प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुखसमाधानासाठी करायची आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच आध्यात्मिक माहितींसाठी विविध प्रकारच्या सेवा तसेच उपाय यासाठी चॅनलवर भेट देत राहा. तसेच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा व कमेंटमध्ये नक्की ओम नमो भगवते वासुदेवाय लिहा. कारण हा पूर्ण अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखला जातो आणि हा संपूर्ण अधिक मास भगवान विष्णूंना पूर्णतः समर्पित असल्या कारणाने या महिन्याचे स्वामी भगवान विष्णू आहेत व भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायच्या होत्या. संपूर्ण महिनाभर आपण विविध प्रकारच्या सेवा उपाय केलेलेच आहेत, परंतु ज्यांना कोणत्याही प्रकारची सेवा करणे शक्य नाही झाले त्यांनी या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच अधिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी नक्कीच 33 देवाचा उपाय, 33 वाणवस्तू तसेच अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा नक्कीच करायला हव्यात. तर आता आपण जाणून घेऊ ती कामे कोणती आहेत जी की प्रत्येक स्त्रीने आपल्या घराच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी करायची आहेत. सर्वात प्रथम तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे. ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी उठायचे, स्नान करायचे. स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकून स्नान करावे. स्नान झाल्यानंतर शुभ्र आणि स्वच्छ असे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा उंबरठा आहे त्या उंबरठ्याला स्वच्छ पाण्याने पुसून त्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. सुंदर अशी छोटीशी रांगोळी मुख्य दरवाजाच्या बाहेर काढावी आणि उंबरठ्याजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दीप लावावा. असे केल्याने तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा होते. म्हणजेच असे म्हणतात की ज्या घराचा उंबरठा प्रसन्न आणि सुशोभित असतो त्या घरावर माता लक्ष्मीची कृपा ही जास्त अधिक प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून झाल्यानंतर उंबरठा पूजन हे अवश्य करायचे आहे. त्यानंतर दुसरे काम म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवांची पूजा करायची आहे. सर्वात प्रथम तर गणपती बाप्पांची पूजा करावी, कारण ते प्रथम पूजनीय आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करताना ओम गण गणपते नमः या मंत्राचा जाप करावा. त्यानंतर या संपूर्ण महिन्याचे स्वामी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा आपल्याला करायची आहे. त्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूचं स्वरूप असलेली बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तिला तामणामध्ये घेऊन स्वच्छ पाण्याने जलाभिषेक घालायचा आहे. ती मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून नंतर जागेवर स्थापन करायची आहे. तिला हळद, कुंकू, अक्षता आणि पिवळी फुले अर्पण करायची आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान विष्णूंना आवडती तुळशीपत्र नक्कीच भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे, अगदी न विसरता. तुळशीपत्र जर तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण केले तर भगवान विष्णूंची अखंड कृपा तुमच्या घरावर लाभत असते. या दिवशी तुळशीपूजनालाही तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक घरातील स्त्रियांनी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि तुळशीपूजन हे नक्कीच आवर्जून करावे. तसेच अधिक महिन्यामध्ये येणारी ही अमावस्या सोमवारी आल्या कारणाने या दिवशी आपल्याला भगवान विष्णू तसेच भगवान महादेव म्हणजेच शिवशंकर यांचे देखील पूजन करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाला 1 तांब्या पाणी अर्पण करायचे आहे. तसेच
अमावस्येच्या दिवशी पितरांना देखील समर्पित असतो. असे म्हणतात की अमावस्येचा दिवस हा पितरांविषयी असलेली आपल्या मनामध्ये कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शुभ मानला जातो. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने देखील आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. आता मी एक व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी सांगितले आहे की नक्की पितरांसाठी जी सेवा आहे ती कधी करायची आहे आणि देवांचे पूजन जे आहे ते कधी करायचे आहे. तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की पहा. तर 14 जून वार रविवार रोजी दुपारी 12:19 अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे आणि 15 जून सोमवारी सकाळी 8:23 ही तिथी राहणार आहे. त्यामुळे आपल्याला ज्या काही देवांच्या सेवा आहेत, जी काही देवांचे पूजन आहे, तुळशी मातेची पूजा आहे, पिंपळ वृक्षाची पूजा आहे किंवा उंबरठ्याचे पूजन आहे, या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी 8 वाजायच्या अगोदरच करायच्या आहेत. परंतु पितरांसाठी ज्या सेवा करायच्या असतात त्या आपल्याला रविवारी दुपारी 12च्या नंतर करायच्या आहेत. तर आता प्रत्येक स्त्रियांनी आपल्या घराच्या भरभराटीसाठी आणि सुखसमृद्धीसाठी तुळशी पूजन करणे खूप महत्त्वाचे ठरते. आता तुळशी पूजन करण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ते पाणी तुळशी मातेला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा किंवा 21 वेळा जाप करायचा आहे. त्यानंतर शक्य असेल तर तुम्हाला तुळशी मातेला 108 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. असे म्हणतात की 108 प्रदक्षिणा तुळशी मातेला घातल्या तर आपल्या घरावर जे काही संकट आहे ते आपोआप दूर होतं व घरामध्ये सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होतात. अखंड भगवान विष्णूंची कृपा लाभते, लक्ष्मी अखंड टिकून राहते. त्यामुळे भगवान विष्णू, माता लक्ष्मी सोबतच तुळशी पूजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आता जर तुमच्या घराच्या आसपास पिंपळाचे झाड असेल तर नक्कीच पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दीप प्रज्वलित करायचा आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या नावाने. तसेच असे म्हणतात की जे पिंपळाचं वृक्ष असतं त्यात ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो, तसेच पितरांचा देखील वास त्या पिंपळाच्या झाडामध्ये असतो. त्यामुळे तुम्हाला पितरांसाठी देखील एक मोहरीच्या तेलाचा दीप पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. आणि भगवान विष्णूंसाठी जी सेवा करायची आहे ती तुम्हाला सकाळी 8 वाजायच्या अगोदरच करायची आहे. सकाळी 8 वाजायच्या आधी तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाखाली दीप प्रज्वलित करायचा आहे आणि शक्य असेल तर 7, 11 किंवा मग 108 प्रदक्षिणा पिंपळाच्या वृक्षाच्या घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम श्री नारायणाय नमः या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे. असे केल्याने तुमच्या घरावर असलेले जे काही आर्थिक अडचणी आहेत, जे काही कर्ज आहेत त्यातून तुम्हाला सुटका मिळेल. तसेच या अधिक मासामध्ये संपूर्ण महिनाभर आपण दीपदान केलेले आहे. परंतु ज्यांनी कोणी दीपदान केले नसेल त्यांनी अधिक महिन्यातील या सोमवती अमावस्येच्या दिवशी 33 दिव्याचे दान करावे किंवा 33 वस्तूचे वाण द्यावे. आता या अधिक महिन्यामध्ये जावई आणि लेकीला तर आपण सर्वांनी वाण दिलेलेच आहे, परंतु ब्राह्मणाला आणि गोमातेला देखील 33 धोंड्याचे दान देणे खूपच शुभ मानले जाते. ज्यांना कोणाला पूर्ण महिनाभर वाण देणे किंवा दान देणे शक्य नसेल झाले त्यांनी या सोमवती अमावस्येच्या दिवशी गोमातेला 33 धोंडे नक्कीच खाऊ घालावे व ब्राह्मणाला देखील 33 धोंड्याचे वाण द्यावे, 33 वस्तूचे वाण देखील द्यावे. तसेच ज्यांनी कोणी हा संपूर्ण अधिक मास उपवास व्रत केले असेल त्यांनी या अधिक मासाच्या शेवटच्या दिवशी त्या व्रताचे किंवा मग त्या उपवासाचे उद्यापन करावे. तसेच अधिक महिन्यामध्ये आलेली सोमवती अमावस्या अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते. त्यामुळे या दिवशी गंगा स्नानाला देखील तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे जवळपास जर तुमच्या कुठे गंगा, गोदावरी नदी असेल तर तिथे जाऊन ब्रह्ममुहूर्तावर स्नान नक्कीच करावे. तुमच्या यथाशक्तीने गरजू व्यक्तींना अन्नदान, वस्त्रदान करावे. अन्नदान, वस्त्रदान केले तर तुम्हाला या अधिक मासाचे संपूर्ण फळ प्राप्त होईल. तर या अधिक महिन्यामध्ये आलेली सोमवती अमावस्या तुम्ही नक्कीच या अमावस्याच्या दिवशी खालील सेवा कराव्या, जेणेकरून की तुमच्या आयुष्यात भरभराट होईल, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय देखील नक्कीच लिहा व जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. तर पुन्हा भेटू अशाच आध्यात्मिक माहितीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.